नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24. सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. हो देवा, तुझी आन आहे. मला वाटतं याच्यामध्ये काही नियम सांगितला. पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये वाचित नियम आहे. पहिल्या चरणामध्ये देह जाओ हातवा राहो हा काही नियम आहे. आणि मला वाटतं दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात चरणांना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. याचा अर्थ चरण माझ्या अंतःकरणामध्ये मी सोडणार नाही. प्राण गेला तरी मी चरण सोडणार नाही असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी नामदेव महाराज डोकं मारतात. याचा अर्थ चरण माझ्या अंतःकरणामध्ये मी सोडणार नाही. प्राण गेला तरी मी चरण सोडणार नाही असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी नामदेव महाराज डोकं मारणार तोच विटेवरचा परमात्मा खाली उतरला आणि दोन्ही त्या ठिकाणी खांद्याला धरलं भगवान परमात्माने नामा. आणि असं म्हटल्याबरोबर महाराज गोड हसू लागला देव. आणि हसल्याच्या नंतर नामदेवानं सांगितलं ते बाकीचं बघू नंतर अगोदर काय करा, ग्रहण करा जेवण. भगवान परमात्मा नामदेवकडे पाहतात आणि जेवण करतात. त्या ठिकाणी मला वाटतं देवाला सुद्धा द्वापार युगातलं आठवण झाली. महाराज यशोदा मातेनं जीव घातलं होतं बघा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहतात, ताट मोकळं केलं, भगवंताला नमस्कार केला. नामदेवानं सांगितलं देवा लाज राखली नाहीतर माझ्या आईनं मला काही सोडलं नसतं म्हणे. हातामध्ये ताटे घेतली आणि तांबे मोकळा केलेला होता. महाराज वाचित 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 नामदेव महाराज गेले. आणि त्या ठिकाणी गोणाई वाट पाहत होते कसा येणार नामा. नामदेव राय तिकडून नाचतच आल्याबरोबर गोणाईच्या लक्षात आलं नेमकी भानगड काय झाली. आता नैवेद्य कशाला म्हणायचं आणि प्रसाद कशाला म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला मला वाटतं आपल्याला आतापर्यंत निवादच माहिती आहेत, बरोबर आहे. नैवेद्य माहित नाही. नैवेद्य कशाला म्हणतात, गवगवीत नैवेद्य भगवंतासाठी तयार केलेला, त्याच्यामध्ये मीठ चालत नाही अक्का नैवेद्यामध्ये. हो या ठिकाणी नैवेद्य आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत तो नैवेद्य असतो. ज्यावेळेस भगवंताला अर्पण केला आणि भगवंताला समर्पण केला की तो प्रसाद होतो. हो म्हणून संत महात्मे म्हणतात देवाच्या प्रसादे करावे भोजन. म्हणून गर्दी असते, न बोलवता लोक जेवायला येतात देवाच्या प्रसादाला. आणि आपण घरी जर किती स्वयंपाक केला तरी बोलून बोलून कंटाळतो पण कुणीच जेवायला येत नाही. याचं कारण आहे. आणि तो नैवेद्य भगवंताने खाल्ला, मी काहीच केलं नाही आई असं म्हटल्याच्या नंतर नामदेवाच्या हाताला धरलं म्हणे नामा खरं सांग. तेवढ्यात दामोशिट्टी आले. महाराज काय झालं काय झालं. काय नाही म्हणले नैवेद्य याला त्याला याने कुठं याने खाल्ला का काय याचा मेळ नाही. हो दामोशिट्टीने सांगितलं नामा खरं सांग. कान धरले महाराज नामदेवानं, उडबशा काढल्या. खरंच बाबा मी नैवेद्य नाही खाल्ला. हो वास्तविक पाहता जसं भगवान परमात्मा म्हणतात ना मैने नाही माखन खायो, तसं नामदेव महाराज कानाला पकडतात, दामोशिट्टीला सांगतात बाबा मी नैवेद्य नाही खाल्ला. अरे मग काय झालं नैवेद्य. काही नाही भगवान परमात्म्याने खाल्ला. परत लपा. हो ज्यावेळेस नैवेद्य तिथं ठेवला आणि नैवेद्य खांबाची आडून पाहतात नेमकं नामदेव खातोय का देव खातोय. खांबाची आड दामोशिट्टी आहेत. नामदेवानं भगवंताला सांगितलं देवा आज मी वेळ आली म्हणले माझ्यावर, आता विलाज नाही उरकून घ्या. वेगळी इकडे संपलाय आणि तिकडचाही संपत चाललेला होता. हो भगवंताला विनंती केली, परमात्मा खाली उतरायला तयार नाही. म्हणजे मला परत कालचाच त्या ठिकाणी चक्र चालवावं लागेल. अरे मागायचं असेल तर समर्थाला मागा, भिकाऱ्यांना काय मागता. हो देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे त्यांच्या पुढे हात पसरा. देवा पुढे हात पसरला तर देव कधीच माघारी घेत नाही.
एरवी तुळशीच्या कुंड्यामध्ये महादेव सुद्धा ठेवायचे नाही. तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवू नका. बऱ्याच मावशांची ट्यूबलाईट पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे. जरी असेल तर आता टेन्शन घेऊ नका. आता आपल्याला माहिती झालंय, उचलून थोडस बाजूला ठेवा की जेणेकरून तुळशीचं पाणी पान महादेवाच्या अंगावर पडणार नाही. आतापर्यंत पडलं घोडा भाव सिद्धी पाव, महादेव काही तुमच्या नाराज होणार नाही, तुमच्या रागावर पण नाही. डोळी भाकरी लेकर आहेत म्हणून माफ करतील आपल्याला. पण आता माहिती झालंय, उचलून बाजूला ठेवा. हा असंही ठेवू नका की तिथे देवाची वेगळीच अवस्था होईल, तिथे आपण चप्पलही सोडतोय, तिथंच पिंड ठेवली, अशा ठिकाणी नाही ठेवायचं. व्यवस्थित सुंदर जागेवरती थोड्या अंतरावर पान पाणी पडणार नाही अशा हिशोबात ठेवा. दगडी पिंड आहे, तुम्ही बेलाच्या ह्याच्या सुद्धा ठेवू शकता. बेलाच्या कुंड्यामध्ये बेलाचं झाड जिथे आहे त्या आळ्यात पण ठेवू शकता. पाणी आणि पान पडणार नाही याची दक्षता घेऊन मग तुमच्या हिशोबाने ठेवून द्या. फक्त गोंधळून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. काही चुकलं की काय कोण सांगायला नाही. त्या वृंदेनं सांगितलं तुमच्या पूजेमध्ये माझं पान चालणार नाही. विष्णू भगवंताला शाप दिला होता दगड होण्याचा. महादेवानं सांगितलं बाल पाषाण तुम्ही, पण तुमचं शाळीग्राम हे रूप असेल. तो शाळीग्राम तुळशी खाली ठेवलेला कधी पण शोभा आहे, चांगला आहे. तुळशी खाली शाळीग्राम ठेवावं, ती आनंदाची गोष्ट आहे. तर वृंदेनं महादेवाला शाप दिला, त्याचबरोबर नारायणाला शाप दिला. अशा पद्धतीनं पतिव्रतेच्या संदर्भातली ही कथा. त्यातून त्याचं शरीर किड्यांनी खाल्लं आणि त्या किड्यांपासून एक वस्तू निर्माण झाली, शंख. महादेवानं सांगितलं वृंदा तुझा पती शंख स्वरूप बनलेला आहे. गृहस्थी प्रापंचिक लोकांनी काटेरी शंख घरात ठेवू नये. असे काटे काटे असतात ना, काटेरी शंख घरात ठेवू नये. तो एक तर पाण्यामध्ये विसर्जित करा, एखाद्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात ठेवून या, पाण्यामध्ये जलाशयात विसर्जित करा. काटेरी शंख घरात ठेवू नका. गोल शंख गृहस्थी लोकांनी घरात ठेवला तर चालतो. देवघरामध्ये शंख ठेवताना त्याचं गोल तोंड देवांकडे असावं. गणपती बाप्पा, शंकर, जगदंबा, रंगनाथ आणि सूर्य भगवंताचं गोलचक्र, या 5 देवता देवघरात असाव्यात. यांच्याशिवाय देवारा पूर्ण होत नाही. या 5 देवा व्यतिरिक्त आपली जी श्रद्धा असेल त्या श्रद्धेनुसार देवता ठेवा, पण या 5 देवता असल्याच पाहिजे. असं देवघराचं स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आणखी कथेला आपण पुढे घेऊन जाणार आहोत, पण काही क्षण भजन करू. नमः शिवाय, नमः शिवाय. सालाबादप्रमाणे श्री संत सावता महाराज तसेच श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये आज 7व्या दिवसाची म्हणजे कथेची आज शेवट आहे. या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन चालू असताना विक्रमदादांना फोन केला आम्ही, तर दादा म्हणले मी 18 तारखेला येणार आहे
तुम्ही पत्रिका घेऊन येऊ नका, परंतु तरी आम्ही परवा दिवशी दादांना पत्रिका घेऊन ते श्रीगोंद्याला गेलो आणि दादांनी आजचा दिवस सांगितलं, मी निश्चितपणे या ठिकाणी कथेला भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी निश्चितपणे येईल. दादांच्या कामाच्या बाबतीत असेल, बबनदादांच्या कामाच्या बाबतीत असेल, चिचोंडी पाटील गावावर विशेष त्यांचं असं प्रेम आहे. कामांच्या बाबतीत जे जे कामं आपण त्यांना सांगतील, रस्त्याचे असेल, सभामंडपाचं असेल, कसलंही काम असो, बबनदादा या ठिकाणी एक मागच्या वेळेस सप्ताहासाठी आलते. त्यांना आम्ही या ठिकाणी मारुती मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं होतं आणि पुढं सभामंडप पाहिजे होता. म्हणजे सभामंडपासाठी मग विक्रमदादांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आता दादा हे गज म्हणजे 1 महिन्याच्या आत सभामंडपाचं काम पूर्ण होईल. सगळं फाउंडेशन झाले. हे काम तुम्ही केल्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी दादांनी भरपूर असे, आता ही स्टेज ती नाहीये की भरपूर असे रस्त्यांचे कामं, हे कामं सगळ्या नागरिकांना माहीत आहेत, केलेले आहेत, काही सुरू आहेत, काही सुरू होणार आहेत. त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये मी कुठली मागणी करणार नाही, परंतु एकच मागणी आता तुम्ही मान्य केलेली आहे. आमच्या युवक मित्रांनी आम्ही या ठिकाणी व्यायामशाळा बांधलेली आहे, तुम्ही त्याला भेट भी दिलेली आहे. तिथं बरेचसे तरुण युवक व्यायाम करतात. तुम्ही प्रस्ताव तयार करायचा सांगितलेला आहे. प्रस्ताव जागेची थोडी अडचण होती, प्रस्ताव तयार झाला आहे आणि क्रीडा विभाग गेलेला आहे. तेवढं काम आमचं तरुण मुलांना व्यायामासाठी साहित्य द्यावं अशी तुम्ही कबूल केलेलं आहे, ते लवकरात लवकर द्यावं अशी मी ग्रामस्थाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी दादांचा दिदींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. पंडोपंत काकडे यांचाही या ठिकाणी दिदीच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल खेडकर साहेब त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. भागवताचार्य हरिभक्तीपरायण सोनाली दिदी करपे. खरं तर महाराज ऐकण्याचा आपल्याला योग आला, पण वेळ कमी आहे. म्हणजे परत कधी नक्कीच संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण अजून एक कार्यक्रमाला जायचंय आणि मग नंतर तिथनं पुढे आमचं घडाघेडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळे मी थांबू शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कार्यक्रम, असे कार्यक्रम कधीही अण्णा परत थांबू नयेत. कारण काय असतं की तुमचा उत्साह आम्हाला मान्य आहे, कार्यकर्त्यांचा असतं, नेते मंडळींचा उत्साह खूप महत्त्वाचा असतो, पण हे आपल्याला पाहायला आले नाहीत, हे ऐकायला आलेले आहेत आणि याच्यामध्ये व्यत्यय होता कामा नये. त्यामुळे मी तुमचा सर्वांचा काही जास्त वेळ घेणार नाहीत. मला या ठिकाणी आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जो काही माझा मान सन्मान आपण दिदींच्या हातने केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. राम जय राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय
करताना कार्तिकेय नमः कार्तिकेय नमः. मंत्र जाप करत असताना अजिबात बंद पडू द्यायचा नाही. श्री शिवाय नमः. श्री शिवाय नमः. शिवाय जलं प्रवाहभावितस्थले कलेवलं व्यलम्बितां भुजङ्गाङ्गमालिकामड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव अण्णांचे सर्व सहकारी, सगळी कमिटी, सगळे गावकरी. खरं तर अण्णाच्या नावापलीकडे मला बाकीच्यांची नावं सुद्धा अजून काही माहिती झालेली नाहीये. पण या सेवेमध्ये असणारी सगळी कथा संपल्यानंतर आम्हाला पोहोच करणारे, आमची व्यवस्था लावणारे, अशा सगळ्या मंडळीचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खूप चांगल्या पद्धतीचा साऊंडची सेवा ज्यांनी दिली, गायकवाड मामांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सर्वांना. सोनूसाठी पण कौतुकाची टाळी आहे. खूप चांगली सेवा दिली, कुठल्या प्रकारची तक्रार नाही आमची सिस्टमच्या बाबतीमध्ये. आणि आमच्या भाऊंनी तबल्याची साथ दिली. आमची भाविका खूप छान तिनं पखवाज वाजवला. गोपालजीनं सिंथी वादनाची खूप चांगली साथ दिली. छोटा महेश खूप छान ढोलक वाजवत होता. मोनिका ॲक्टोपॅड वाजवली. बाकी माझ्या सर्व विद्यार्थिनींनी गायन केलं. त्याच्यामध्ये आमची कोकिळा, आमची भक्तीताई, कोकिळेसारखा तिचा आवाज आहे. पायल आहे, ज्ञानेश्वरी आहे, ईश्वरी आहे. झाकी बनवणारी आमची विद्यार्थिनी भक्ती भगत, कार्तिकी, त्याचबरोबर कल्याणी कराळे आणि राधिका नवगिरे, ज्ञानेश्वरी नवगिरे, ही सगळी गुणवान लेकरं. सगळ्यांनी सुंदर सहकार्य केलं. तुम्ही श्रोते मंडळीने खूप चांगलं श्रवण केलं. कोळ्या पिंपळावरून आलेले भाविकजन, त्यांचंही मनापासून कौतुक आहे. गोरेगाव च्या भागातून आलेली सगळी मंडळी, पारनेर तालुक्यातून, त्यांचंही मनापासून धन्यवाद आहे. आमच्या माता वर्गाचे धन्यवाद. संस्थेसाठी ज्यांनी मुठभर किंवा मनभर जे काही धान्य दिलं असेल, त्या सगळ्यांच्याही पात्रामध्ये आशीर्वाद आणि पुण्यफल प्राप्त होणार आहे. तुमच्या सगळ्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कॅमेऱ्याच्या माध्यमातून रोज व्हिडिओ क्लिप छोटी, त्याला काय म्हणतात, रील बनवण्याचं काम ज्यांनी केलं, सोहेलजी मणियार, वा वा. तर त्यांच्यासाठी पण टाळी वाजली पाहिजे. गणेशजी विधाते, त्यांच्यासाठी पण टाळी वाजवा गणेश भैयांसाठी. आणि आमचे हेमंत दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी, पांडुरंग महाराज, सगळे मंडळी, सगळ्यांचे धन्यवाद. आता तरी नाव सांगा तुमचं. गणेशजी, आणखी तुषारजी. सालाबादप्रमाणे चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व माता भगिनींच्या आग्रहास्तव, ग्रामस्थांच्या आग्रहास्तव, सप्ताह कमिटीच्या आग्रहास्तव या ठिकाणी दिदींची आपण शिवपुराण महाकथा ठेवली. आज 7वा दिवस, आज कथा पूर्ण झाली. आणि या कथेमुळं गावातलं वातावरण एकदम बदलून गेलेलं आहे की आतापर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला इतकी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत नव्हती. तितकी गर्दी या ठिकाणी माता भगिनींनी, पुरुष मंडळींनी, आणि सगळ्यात विशेष आनंद आहे की सर्व गावातील तरुण मंडळींनी मी दुपारी सांगितलं का हा कार्यक्रम एकदम हायजॅक करायचा जो प्रयत्न आहे, हे रील बनवणारे, रील सोडवणारे आणि प्रत्येक तरुणाचा स्टेटस हा आपल्या कथेचाच राहायचा. एवढे 7 दिवस कुठलाही स्टेटस या तरुणांनी ठेवला नाही आणि तरुणांनी या कार्यक्रमाची भरपूर जाहिरात केली. त्या तरुणांचं मी ग्रामस्थाच्या वतीने, श्री संत सावतामाला सप्ताह समितीच्या वतीने, श्री विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीच्या वतीने खूप आभार मानतो. आणि दिदींचेही या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने, दिदींचा सत्कार तर बरेचसे ग्रामस्थ करणारच आहेत, मी ग्रामस्थाच्या वतीने दिदींचे खूप खूप कोटी कोटी आभार मानतो. आणि आमच्या गावाला
एक अतिशय अनमोल ठेवा तुम्ही दिलाय, त्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो. आणि उद्याचे कार्यक्रम सकाळी ठीक 6 वाजता श्री संत सावता महाराज समाधी सोहळा या ठिकाणी सावता महाराज मंदिरामध्ये होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी शेवटचा दिवस आहे, समाधी सोहळ्यासाठी जास्तीत जास्त पुरुष मंडळी, महिला मंडळी यांनी या ठिकाणी मंदिरामध्ये हजर राहायचे. समाधी सोहळा झाल्यानंतर 9 ते 11 आपणा सर्वांचे गुरुदेव असणारे मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल आजारी आहेत, ऍडमिट झाले, परंतु तरी त्यांनी सांगितलं की मी चिचोंडीची सेवा चुकवणार नाही, ते येणार आहेत सेवेसाठी. 9 ते 11 त्यांचं जाहीर हरिकीर्तन होईल. 7 दिवस सगळे हजर राहिलेत. 8वा दिवस हा काल्याचा दिवस आहे. काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय 7 दिवसाचं पुण्य आपल्या पदरात पडत नाही. म्हणून सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी यांनी उद्याच्या कीर्तनासाठी हजर राहायचंय. त्यानंतर महाप्रसाद होईल. तो महाप्रसाद श्रीमती मंदाकिनी नारायण खराडे, रघुनाथ नाना मेहत्रे, रामदास सोनाजी घुसाळे, मोहन विठोबा हजारे, ठक्षण नाना मेहत्रे, डॉक्टर नारायण हजारे यांच्या स्मरणार्थ सरस्वतीताई हजारे, कैलासवासी गुलाबराव माधव घुसाळे यांच्या स्मरणार्थ अशोकजी घुसाळे या सर्व लोकांची या ठिकाणी महाप्रसादाची पंगत होईल. आज सायंकाळी ज्यांनी महाप्रसादाची पंगत दिली ते हरिभक्त परायण जनाबाई शंकर वाडेकर, काशीनाथ विठोबा बेलेकर, अर्जुन शंकर वाडेकर यांनी या ठिकाणी ताबडतोब दिदींच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचे. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी चला पंक्तीवाल्यांचा तुम्ही सन्मान करा दिदीचा आणि तुमचा बी सन्मान घ्या. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला भेट नुसती भेट नाही, कार्यक्रम सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत या ठिकाणी हजर राहिले आपल्या चिचोंडी पाटील जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कारले साहेब या ठिकाणी हजर राहिले. त्यांचाही दिदींच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे आणि तेही दिदीचा सन्मान करणार आहेत. त्यानंतर आपल्या शेजारच्या टाकळी काजीचे सरपंच सन्माननीय अशोकराव ढगे हे बी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान दिदींच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यानंतर श्री प्रवीणजी गावडे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज डहाळे, सुलेमान देवळा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सत्ता कमिटीच्या वतीने खूप खूप आभार. तसेच विशालजी चांगुने या ठिकाणी आपले बैरवाल महाराजांची जी दिंडी जाती त्याची टेंभुर्णी ती सेवा करते. महाराजांचे निश्चिम भक्त आहेत, ते बी या कार्यक्रमासाठी आलेत. त्यांचाही या ठिकाणी दिदींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. चला कारले साहेब ते पंच पाठव नाही. एक मिनिट या नामदेव बेलेकर नाश्ता चला सन्मान घेऊन जायचं आहे. नाव घ्यायचं राहिलं होतं. नामदेवजी बेलेकर या समोर बघा. या ठिकाणी कालच आपल्याला भिंगार येथील भिंगार बँकेचे संचालक सन्मान्य महेशजी झोडगे यांनी हरिद्वारहून आणलेले रुद्राक्ष या ठिकाणी आपल्याला भेट दिलेली आहेत. तरी दीपकजी हजारे सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती करतो, सर्व रुद्राक्ष जाग्यावर वाटप करायची. तोपर्यंत कुणी हलायचं नाही. त्याच्यानंतर आरती होणार आहे. 6 ठिकाणावरून 7 ठिकाणावरून सुरुवात करा. 7 जे तरुण मुलं आहेत दीपक घ्या ती सगळं आणि रुद्राक्षाचं जागेवर वाटप करा. प्रत्येकाला रुद्राक्ष मिळणार आहे.
3 ते 4 रुद्राक्ष आहेत. सगळ्यांना रुद्राक्ष फक्त शांततेत घ्यायचं. 3 ते 4 हजार रुद्राक्ष आहेत. वाटप करावे, गडबड करायची नाही, बोलायचं नाही, गपचित वाटप करायची. पुढे या काही जण एका जागेवर पुढे यायचं काही जणांनी. लहान मुलांना नाही, त्यांच्या आई वडिलांना द्यायचं. लहान मुलांना रुद्राक्ष द्यायचं नाही, रुद्राक्ष कमी पडतील. मग आई वडिलांना सगळ्यांना द्यायचे. आणखीन एक सन्मान दिदींच्या हस्ते होणार आहे. दुपारीच सांगितलं होतं की दिदींची कथा ठरण्यापूर्वी रामभाऊ घोडके आणि त्यांच्या कुटुंबाची आम्ही संमती घेतली होती ती की दिदींची राहण्याची व्यवस्था, सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली. असे रामभाऊ घोडके असतील, त्यांच्या सर्व कुटुंबही दिदींचा सत्कार करणार आहेत. आणि दिदींच्या हस्ते त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा, सगळ्यांची नाव रामभाऊ घोडके, प्रतिभाताई घोडके, अनिल घोडके, शोभाताई घोडके, प्रसाद घोडके, प्रिया घोडके, चैतन्य घोडके, वैष्णवीताई घोडके, शीतल महामुनी यांनी सत्कारासाठी पुढे यायचं. त्यांनी दिदींचाही सत्कार करायचा आहे. तसेच दुसरं कुटुंब उमेश सुभाष जाधव आणि वंदना उमेश जाधव यांनीही दिदींच्या हस्ते सत्कार घेण्यासाठी या ठिकाणी यायचे ताबडतोब. चला दोन्ही कुटुंब. गोपालजी यांची व्यवस्था ज्या कुटुंबाने केली त्या जाधव कुटुंबाचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. भगवंताचे आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावे. तुम्ही आमची खूप चांगली सेवा केली, सगळ्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पंचे घालून बघायचं त्यांना. हार जरा मोठा आणायचं ना, आणतो नाही. समोर पहा सगळे. हॅलो, थोडा हार मोठा आणायचा ना, सर्व कुटुंब आले सत्कारासाठी. मी कारले साहेबांना विनंती करतो 2 मिनिटांमध्ये या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायच्या. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. संत शिरोमणी सावता महाराज व नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम आयोजित केला. शिवपुराण कथा दिदी 2 कार्यक्रमामध्ये जे ओम शिवाय नमस्तुभ्यं जेव्हा म्हणतो, मनापासून म्हटल्यानंतर मला खाली पाहत होतो, माझं शरीर डोलत होतं. पण जेव्हा नामजप संपला त्यावेळेला मी परत माझ्या शरीरात परत कसं यायचा असा प्रश्न माझ्या आत्म्याला तयार झाला होता. इतकं तल्लीन, म्हणजे देहभान हरपून जे म्हणतो तो तल्लीन म्हणतो, तो एक अनुभूती आपल्या त्याच्या निमित्तानं आली. आणि ज्यावेळेला आपण सगळेजण भजनाच्या तालावर नाचतो, हा आनंद परत कधी आपल्या आयुष्यात मिळेल का नाही सांगता येणार नाही. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. याच्यासारखा आयुष्यात आनंद मिळवायला कुठं जावं लागतं काही कळत नाही, पण इथं यावं लागतं आणि इथं मिळाला, हीच सगळ्यात मोठी पावती. मी सगळ्या आजच्या भगव्या लाटामध्ये आम्ही आलो होतो, बरोबर आहे का नाही. आणि दिदी तुमच्या आशीर्वाद सगळ्यांचा असू द्या. ते देवाचं नाम तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद कारले साहेब. या ठिकाणी आजच्या आरतीसाठी आता सामुदायिक आरती होणारच आहे, परंतु दुपारची ज्यांची पंगत होती असे महादेव गायवळ, दत्तात्रय कोकाटे, मोहन विठोबा हजारे, विकास अशोक हजारे, रामभाऊ घोडके, पोपट दत्तात्रय हजारे, भाऊसाहेब रामभाऊ हजारे, दत्तू मारुती कोकाटे, दत्तात्रय नामदेव वाडेकर, ह्या मंडळींनी या जाधव या त्यांच्याकडे, या मंडळींनी आरतीसाठी या ठिकाणी समोर यायचंय. आरतीसाठी चला, जे हजर आहेत ते चला. ज्यांचे नाव घेतले ती मंडळी या ठिकाणी आरतीसाठी वर या. बाकीच्यांनी दिदी पुढील सूचना देतील. ज्यांना अजून दिदींच्या संस्थांच्या बांधकामासाठी या ठिकाणी मदत द्यायची असेल ते विकास हजारे, अशोक हजारे मेजर यांच्याकडे यादी चालू आहे, त्यांनी द्यायची. आपण भरभरून असं दान या ठिकाणी द्यावा अशी विनंती करतो. धान्याचं दिदीने आवाहन केलं. आपल्या गावानं 40 गोण्या धान्य
या ठिकाणी जमा करून दिलंय. ज्यांनी दिलंय त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा सगळं. की दान करण्याच्या बाबतीत चिचोंडी पाटील गावचा हात कोणी धरायचा नाही. की आपला कार्यक्रमाला जी जास्त प्रसिद्धी दिली असे सोहेलजी मन्यार दिदींच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. ज्या ज्या असलेल्या विषयापासून मिळते ते आवृत असलेलं आहे. अज्ञानानं आवृत असलेलं सुख आहे आणि जीवाला त्या सुखानं भागत नाही, त्याला अनावृत सुख पाहिजे. विठाला खरं तर जीव सुखरूपच आहे. काय जीव हा सुखातूनच निघालाय, सुखावरच जगतोय आणि शेवटी तुला त्याला सुखातच विलीन व्हायचं. लाट कुठून तयार होते हो? बंद करा बंद करा त्यांच्याकडे त्याला हे करा, मौन करा मौन. काय चालू होतं आपलं? हा, लाट कुठून निघते? पाण्यातून. राहते कुठं? पाण्यावर. आणि शेवटी विलीन कुठं होते? पाण्यातच. अलंकार कुठं तयार होतात हो? सोन्यावर. राहतात कुठं? सोन्यावर. आणि शेवटी विलीन कुठं होतात? सोन्यातच. गाडग कशात तयार होतो? मातीतच तयार होतं. कुठं राहतं? मातीच्याच आधारानं राहतं आणि कुठलं तरी काय होतं? माती रूपच होत. तसा जीव हा परमात्मा स्वरूपातूनच असलेला निघालेला आहे. परमात्मा स्वरूपावरच तो जगतोय आणि शेवटी त्याला परमात्मा स्वरूप व्हायचंय. विठाला जाय निघालाय सुखातून आणि मग बापाचं नरड दाबणं चुकीचं आहे. त्याला ते मिळणारच आहे पण ती जाईपर्यंत वाट बघितली पाहिजे ना. त्याच आहे ते. तसं असलेलं सुख जीवाजवळच आहे, त्याला ते प्राप्तच आहे. फक्त ते हरवलेले हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता हिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपली वस्तू हरवलेली. परमार्थ म्हणजे मी तुम्हाला सांगतो की परमार्थ म्हणजे देव मिळवायचा नाही, देवाची ओळखही करायची नाही, स्वतःचा शोध घ्यायचा म्हणजे देवाचा शोध लागतो. विठाला संसारात प्रत्येकाला सुख आहे प्रारब्धानुसार. असा जगात माणूस नाही. पशु असो, पक्षी असो, देव असो, मानव असो, सगळ्याला सुख आहे. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे कमी अधिक असेल. पण त्या घरातल्या सुखानं तृप्त असतात तर कीर्तनाला आलाच नसतात. बरोबर आहे की नाही? ज्या अर्थी कीर्तनाला इथं आलात त्या अर्थी त्या सुखाने तुमचं समाधान झालेलं नाही. बर संसारात अजिबात सुख नसतं तर कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी गेलाच नसता. आहे की नाही? ज्या अर्थी तुम्ही इथं आलात त्या अर्थी त्या सुखानं तुमची तृप्ती झालेली नाही आणि कीर्तन संपल्यावर घरी जातात त्या अर्थी तिथं अजिबात सुख नाही असं म्हणता येणार नाही. तिथं सुख नसतं तर तुम्ही माघारी गेला नसतात आणि त्या सुखानं भागला असतं तर इथं आलाच नसतात. सुख आहे, सुखाने कुणीच तृप्त होत नाही आणि त्याला जे पाहिजे ना ते संसारात मिळत नाही. मी उदाहरण सांगत असतो, अनेक वेळेला सांगितले नाही तरी आता मी जवळजवळ 36 वर्ष झालं सांगतोय. दुसरं काय सांगणार? तुमच्या ध्यानात करत नाही म्हणून बरे. आपली मुलगी एखाद्याची तर द्यायची. मुलगा पसंत आहे, माणसं पसंत आहेत, मला सर्व्हिस पसंत आहे, त्यांचे आपले संबंधही जुळतात, हे सगळं आहे. पण पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे, तो जेवढा हुंडा मागतोय तेवढा आपल्या जवळ नसावा. हे पूर्वीच आहे बरं. आता हुंडा आता पैसे हुंडा देऊन आणायला तयारी. पण आता महाराज आता असं झालंय मोक्ष मिळायचं सोपं झालंय, बायको मिळायची अवघड. बरेच पोर असे आहेत त्यांना आमच्या पॅनल मध्ये यावं लागेल. आता लग्नच आहे ना. अहो काही दिवस यांनी लय थाट केला महाराज.
बापाचा ते पोराचा बाप म्हणजे लय आहे त्याची. बाजारात जणू बैल उभा केला 5 लाखाचा, 10 लाखाचा, 15 लाखाचा. आता अशी गिरली महाराज हे पहाटच त्या पोरीच्या बापाच्या घरी जाते. तिकडे तिकडे गप्पा मारतं की थोडा वेळ थांबून म्हणतो पोरीचं लग्न नाही करायचं या वर्षी. त्याला माहित आलेलं असतं, माहित असते कशाला आलाय ते म्हणतो अजून 2-3 वर्ष नाही करायचं. आम्हाला बेजार केलंय महाराज आमच्या पोराला कुठतरी बघा, आमच्या पोराला कुठतरी बघा. अरे मी म्हणून मला त्याच्यातलं कळत असतं तर मी कशाला इकडं दिवस झाले रोज फोन. अहो ते वयात बसत नाही त्याच्या बहिणीची, ती बी वयात बसत नाही. लय आवड. मग मला तुम्हाला सांगायचंय, मला एवढं सांगत होतो की ती आपल्याला जेवढा हुंडा मागतोय तेवढा आपल्या जवळ नसावा. आपल्या जवळ जेवढा आहे तेवढ्यात तो आपली पूर्गी करत नाही. ही जशी व्यवहारातली अडचण आहे. किंवा मी सांगत असतो, आपण नगरसारख्या ठिकाणी गेलो, एखादी वस्तू आपल्याला पाहिली, आवडली आणि गरज आहे तिची. काही वस्तूची आवड असते पण गरज नसते, काही वस्तूची गरज असते पण आवड नसते, काही वस्तूची गरजही नसते आणि आवडही नसते. एखादीच वस्तूची गरज असते, अधिक आवड असते. मला सांगा, बिडीची गरज आहे का आवड आहे? आपल्या इथे कोण नाही वडील, पण हो म्हणा, बिडीची गरज आहे का आवड आहे? आवड आहे. तंबाखूची गरज आहे का आवड आहे? आवड आहे. मावा गरज आहे का आवड आहे? माणिकचंद, सितारे, बाबा बाबा गरज आहे त्याची नाही. सिगारेट गरज आहे का आवड आहे? चिलीम चपटीची गरज आहे का आवड आहे? आवड. लग्न करणं गरज आहे का आवड आहे? तुम्हाला सांगते, गरज त्याला म्हणतात की त्याच्या वाचून माणूस जगू शकत नाही, त्याला गरज म्हणतात. हे सगळे आवडी आहेत महाराज. विठाला मार्केट कमिटीचे सभापती बोटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मार्केट कमिटीचे चेअरमन, तसेच मार्केट कमिटीचे काही चेअरमन राभाजी सोळसाहेब आलेत. मार्केट कमिटीचे माजी चेअरमन हरिभाऊजी कर्डिले साहेब आणि रमेश शिंगाडे कवडगाव हे मान्यवर मंडळी एकदा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुंडली कवरदा श्री रामदेव माऊली जाणे महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम रांगता गोधने राखीत आहे. रांगत रंगली
रामदत्त रजनी तोरितलो धावती धरती गौरणी धावती धरती गौरणी मातेची चरणी देती कराई यशोदे आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते सर्वांनी आरतीसाठी सावता महाराज मंदिरामध्ये जायचे, तसेच सुधीरजी भद्रे, शिवाजी ससाने, संजयजी विधाते यांनी सहपत्नी आरतीसाठी सावता महाराज मंदिरामध्ये जायचे सगळ्यांनी। आज ज्यांचा महाप्रसाद आहे ते सर्वांनी आरतीसाठी जायचे, बाकीच्यांनी खालीच बसा। आषाढी कार्तिकी भक्तजनयती चंद्रभागेमध्ये नाराज करते संजय मारतया जगन्नाथा महाराजा स्पर्धा जगत गुरु जगन्नाथ रति जगन्नाथ रति जगन्नाथ हरि ओम आनंदोडांगन वंदना जन बोला पुनश्च एकदा ग्रामस्थाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो। या ठिकाणी आज काल्याचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे जे काही या मध्ये योगदान देणारी मंडळी असती त्यांची अपेक्षा असती की महाराजांच्या हस्ते आमचा सन्मान व्हावा, म्हणून कुणीही कार्यक्रमात गडबड करायची नाही। प्रथमतः या ठिकाणी मी आजच्या जे महाप्रसादाचे अन्नदाते आहेत त्यामध्ये श्रीमती मंदाकिनी नारायण खराडे, श्री डॉक्टर रघुनाथ नाना मेहत्रे, रामदास सोनाजी घुसाळे, मोहन विठोबा हजारे, ठक्षर नाना मेहत्रे, कैलासवासी नारायण हजारे, डॉक्टर नारायण हजारे यांच्या स्मरणार्थ सरस्वती नारायण हजारे आणि कैलासवासी गेनू माधू घुसाळे यांच्या स्मरणार्थ अशोक गेनू घुसाळे या सर्व महाप्रसादाच्या पंक्तीवाल्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान महाराजांच्या हस्ते स्वीकारायचा आहे। तसेच 2 दिवसापासून आपले खडके महाराज यांची आपल्या गावचं म्हणजे भूषण असणारे, आमचं आपल्या गावचं जन्मस्थान असणारे श्री जगद्गुरु संत काय गणेशनाथ बाबा यांचं आपल्याला जे माहिती नव्हतं, आपल्या गावचं जन्मस्थान असून त्यांचं का नंतरचं कार्य उजनी या ठिकाणी औसा लातूर तालुका या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे। त्यांनी आपल्या गावची भरपूर मंडळी जातात, परंतु खडके महाराजांनी त्याच्यावर थोडा अभ्यास केलेला आहे। आपल्याला गणेशनाथ बाबाच्या सुद्धा पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी त्यांनी तीत काढलेली आहे, ते करणार आहोत, म्हणून 5 मिनिटं खडके महाराजांना विनंती करतो। ओम गणेशनाथाय नमः। आदरणीय गुरुवर्य
आपल्या गावचे असलेले भैरवराव महाराज यांचं प्रथम मी आभार मानतो आणि आपले व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी यांचंही आभार मानतो। मी थोडं मोडक्या भाषेत आपल्या गावचे गणेशनाथ महाराज बद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे। तर गणेशनाथ महाराजांचा आपल्या गावात जन्म धार्मिक चांगल्या कुळात झाला होता। पूर्ण मी ते जे माहिती आहे जे ग्रंथात आहे तेच बोलणार, जे लोकप्रवादातून ज्या गोष्टी आहेत ते मी बोलणार नाही, जे ग्रंथात आहे तेच बोलणार, माझ्या मनाचंही सुद्धा काहीच बोलणार नाही। तर आपल्या गावातले गणेश महाराज मग इथं जन्मल्यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर ते परिभ्रमण करायला लागले। परिभ्रमण करता सगळीकडून असे कीर्तन करायला लागले आणि जंगलात राहायचे आणि रात्री नगरात वेगळ्या शहरात असे गावात कीर्तन करायचे। असे परिभ्रमण करता मग ते तपश्चर्या त्यांची खूप राहायचे दिवसा जंगलात। मग त्यांना रिद्धीची प्राप्त झाली। रिद्धीची प्राप्त झाल्यानंतर ते गणेशनाथ यांच्या नाथपंथी संप्रदायात गेले। मग त्यांचा पेहराव पण नाथ संप्रदाय होता। नाथ संप्रदायानंतर मग ते फिरता सारशी गावात गेले। सारशी गावात गेल्यानंतर तिथं एक उजनी शेजारी, मग उजनी आणि सारशी त्यांची ती कर्मभूमीत झाली। मग सारशी गावात ते आणि उजनी गावात दररोज संध्याकाळी कीर्तन करायचे आणि तिथं लोक त्यांना वैराग्य त्याग होतं। वैराग्य त्याग असल्यामुळे त्यांना प्रत्येक असे सिद्धी प्राप्त होते। त्यांनी कोणाच्या डोक्यावर हात ठेवला गेला की त्याला वैराग्य यायचे। मग लोकांना प्रश्न पडला, अरे महाराजाशी कसे लगेच वैराग्य प्राप्त होतो। मग त्यांचे असे शिष्य 360 शिष्य झाले। 360 शिष्य आणि त्यांनी सगळं प्रपंच सोडून त्यांच्याबरोबर फिरणं सुरू केलं। मग फिरणं सुरू केल्यानंतर ते असेच एक दिवस पंढरपूरला गेले। पंढरपूरला आता मी पुढे जातो, मी आता उगा तोंडी थोडं सांगतो। मग पंढरपूरला गेल्यानंतर परत पैठणला गेले। असंच ठिकठिकाणी कीर्तन करायचे आणि मी तुम्हाला पुरावा देतो। आपले श्रीधर स्वामी यांचे 4 ग्रंथ आहेत, हरिविजय, पांडव प्रताप, रामविजय आणि भक्तिविजय। त्यांचा भक्तिविजयमध्ये उल्लेख आहे आणि महाराष्ट्रात 108 संत आहेत, म्हणजे उच्च कोटीतले। त्यांची सुद्धा यांच्यात गणना आहे त्यांची, ते मी पुढे सांगेल तुम्हाला किती महान संत आहेत। आणि आपण माहिती नसल्यामुळं आपला अज्ञान म्हणा, आपण त्यांना अजून मानत नाही। पण एक ध्यानात ठेवा, हे पूर्ण माहीत झाल्यानंतर गणेशनाथ महाराजला आपलं गाव कधीच विसरलं नाही पाहिजे आणि तीर्थस्थळ व्हायला पाहिजे आपल्या गावचं। आता हे त्यांचा जन्म 16, मी आता कधी पुढे बोललो नाही म्हणून मी थरथर कापतो। एवढी मोठी पब्लिक मीच घाबरलो, मोडक्या तोडक्या भाषेत बोलतो। कंपनी मेंबर आहे, कंपनीत काम केलं नाही। माईक जवळ घ्या, माईक एकदम तर त्यांचा जन्म 1617, शिवाजी महाराजांचा जन्म 1630, तुकाराम महाराजांचा जन्म 1608, एकदम समकालीन होते ते। हा महिपती महाराजांचा जन्म 1715, म्हणजे 58 वर्षानंतर महिपती महाराज जन्मले। तिथं आपली धाकटी पंढरी म्हणतात। आत्ताच यात्रा झाली, परवा दिवशी यात्रा, मोठी यात्रा भरली। त्या माता महाराजांनी उल्लेख केला, नामदेव महाराजांनी म्हणजे सावतामाळी यांचा, सावतामाळी संत सावतामाळी या शब्द असं येईल मार एकेरी की म्हणतात, काय बोलतात एकेरी, पण वगत जाईल। तर त्यांनी उल्लेख केला होता नामदेव महाराजांनी, म्हणजे सावता महाराजांचं त्यांनी अभंगलेला होता, मग त्यांनी दखल घेतली। त्याच पद्धतीने आपल्या गणेशनाथ महाराजांची महिपती महाराजांनी दखल घेतलेली। तर महिपती महाराजांच्या ग्रंथात हे अध्याय 55 यांच्या 77 ओव्या आहेत। 77 ओव्या उद्या व्हॉट्सअपवर सगळे पाठवले जातील, सगळे व्हॉट्सअपवर ग्रुप मोबाईल पहा। 77 ओव्या म्हणजे ग्रंथात आहेत त्या, पण ज्याच्यात ग्रंथ आहे हा महिपती महाराजांचा भक्तविजय। मी त्याच्या झेरॉक्स काढून आणल्या त्या 77 ओव्याच्या। गणेशनाथ महाराज हा त्यांचा फोटो, गणेशनाथ महाराजांचा फोटो
आता ते हरिकीर्तन करत होते, गावागावी हरिकीर्तन करायचे. हरिकीर्तन करता करता असे दोन तीन अहंकारी माणसं टाळ वाजत नव्हती, टाळ वाजत नव्हते. तर ते म्हणले अरे सगळ्यांनी टाळ वाजा. मग ते 2-3 टाळ वाजत नव्हते तर ते पहा म्हणले दगडाने टाळ दगड ठोकलेले, सगळं टाळ वाजत दगड. म्हणजे विचार करा तुम्ही. आणि त्या उजनी गावात एक मोठ्या घरचं लेकरू वारलं होतं, छोटं मुलगा. तर ते गावात सगळे रडत होते की महाराजाकडे आले. हे नाथ पण दिवाल्यानंतर ते संजीवनी विद्या यांच्याकडे प्राप्त असतीच. तर त्याला मी महाराज हा मुलगा तुम्ही जेवण करा. अहो त्याच्या पुरा एक फोटो दाखवा. हे फोटो ते मुलगा जीवन केलेला आहे. ते मग तिथून परिक्रम करता करता पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर ते तिथं त्यांचं कीर्तन हे शिवाजी महाराजांना माहिती आहे. शिवाजी महाराज स्वतः त्यांच्या कीर्तनाला आले. कीर्तन त्यांनी ऐकलं. ज्या टायमाला त्यांनी ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना मोहरा दिल्या, तशाच प्रकारे यांचं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांनी वाड्यावर बोलावलं त्यांना. तुम्ही अहो आम्ही संन्यासी बाहेर लोक आम्हाला काय वाढव. पण राजे असल्यामुळे त्यांना नाकारताना आलं. मग ते वाड्यावर गेले. त्यांना एक शाही थाट असा पलंग दिला. आत्तरच करून अशा पडदे पिडदे झोपण्यासाठी असा पलंग केला. महाराज आपले गणेश बाबा गेले, पाहिले अहो मला हे पंगच काय करायचं म्हणले. मी साधा सरळ माणूस आणि मी वैराग्य माणूस आहे, मला या पंगच काय करायचं. मग ते आता ते म्हणले राजे असल्यामुळे आपण त्यांना नकार देऊ शकत नाही. मग ते बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर त्यांनी खडे गोळा केले. खडे गोळा करून त्या पंगावर आथरले. पंगावर आथरल्यानंतर ते पंगावर झोपले रात्री. आणि सकाळी उठल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना पाहिलं. शिवाजी महाराज पाहिलं तर शिवाजी महाराज फार वाईट वाटलं. म्हणजे महाराज तुम्ही काय म्हणजे अरे मी जर त्या पंगावर झोपला असतो मला याचे 1000 पट दुःख भोगावं लागलं असते. मी वैराग्य माणूस आहे. मग त्यांनी त्यांची पांगावर दाखव खड्यावर झोपलेले येते पांगावर. पांगावरचे खडे लागले. नंतर शिवाजी महाराजांनी त्यांचा सन्मान केलेला आहे. पहा शिवाजी महाराजांनी सन्मान केलेला आहे त्याला. आणि ते परिभ्रमण करता पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर तुम्हाला तर माहिती जे उत्तर काशी आध्यात्मिक पीठ होतं आणि दक्षिण पीठ आपलं हे महाराष्ट्राचं एक पीठ आपलं म्हणजे पैठण होतं. तिथं पंडित लोकांनी ज्ञानेश्वर माऊलीला सोडलं नाही. ज्ञानेश्वर माऊलीला सोडलं नाही. ह्या संतांना कसं सोडणार. तर ते म्हणजे आता हे संत आपल्या गावात आल्यानंतर आपण गणेशनाथ महाराजांची हजेरीच घेऊ. आणि ते तिथं गेले. कीर्तन केलं त्यांनी. त्यांचं कीर्तन ऐकलं. कीर्तन चांगले शांत त्यांनी सगळ्यांनी ऐकलं. मग उठले ते. त्यांचा पंडित उठला. आणि तिथं नेमकी एका साधकाने नैवेद्य आणला होता भाकरी आणि भाजीचा. मग भाकरी भाजीचा नैवेद्य आणला होता महाराजांसाठी. त्याने तू काय रे ते तिथे 60 भ्रमिष्ट करतो मायाजळाने त्यांना सगळे तू गांडवतो त्यांना. तर तू काय तुझ्यात असेल. मग ते काय असे गप झाले. ते मोठे संत म्हणजे काय बोलणार त्यांना विरोध. मग ते म्हणजे तुझ्यात काय असेल ना काय हे तू हे झाड आहे आंब्याचं जुनाट झाड होतं. त्या झाडाला तू नैवेद्य खाऊ घाले. मग झाडाला नैवेद्य खाऊ घाल म्हणजे यांनी मंत्र म्हटले. मंत्र म्हटल्यानंतर त्या झाडाने बरोबर असं खोडाचं तोंड असं दुभागलं आणि तोंड सारखं केलं त्यांनी. आणि या आपल्या गणेशनाथ महाराजांनी असे घास घेतला आणि त्याला असे घालायचे. गणेश महाराजांच्या नैवेद्य खाल्ल्यावर हा पुरावा आहे. कार्यक्रमासाठी आमचे सहकारी मित्र असणारे मार्केट कमिटीचे चेअरमन सन्माननीय भाऊसाहेबजी गोठे, व्हाईस चेअरमन राबाजी सोळ साहेब, तसेच मार्केट कमिटी आता दुसरी चक्कर आहे त्यांची. आणि दुसरी चक्कर आहे आणि त्यांना कथेचा कार्यक्रम आवडला त्याच्यामुळं देणगी बी दिली आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला बी द्यावा लागली. आम्ही काही देणगी मागत नाही. तुम्ही
यासाठी चेअरमन साहेबांनी बी 5,001 रुपये देणगी दिली, व्हाईस चेअरमननी 5,000 रुपये, हरिभाऊ अण्णांनी 11,000 रुपये, तसेच चेअरमन साहेब सगळे आलेले निवृत्ती भाऊ गवळी यांनीही 1100 रुपये दिलेत. मी चेअरमन साहेबांना विनंती करतो महाराजांच्या हस्ते आपण सन्मान घ्यावा. यानंतर उपसभापती सन्माननीय रमाजी सूळ साहेब. या ठिकाणी आज आरतीसाठी व कार्यक्रमासाठी आपल्या गावातील माजी पंचायत समिती सदस्य सुधीर दादा भद्रे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचाही महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे. तुम्ही या ना गवळचे आम्हाला तुमचं झालेलं आहे ना, गवळ लोक सत्ता आहे. गवळी बाबा. यानंतर हरिभाऊ अण्णांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या वतीने तुम्ही बोलता का ते बोला, दोघं बोला. 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्यायच्या. आजचे आपले सर्वांचे गुरु भैरवलाल महाराज आणि चिचुंडीचे ग्रामस्थ, आमचे सगळे सहकारी मित्र आणि ह्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आम्हाला बाजीराव अण्णांनी त्यांच्या सर्व सहकार्याने बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा सन्मान केला आणि या असेच ते जिवंत असेपर्यंत ह्यो सत्याचा कार्यक्रम चालू राहावा अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर रमेश शिकाडे सन्मानासाठी पुढे या. यानंतर उपसभापती सन्माननीय राबाजी सूळ साहेब. आज या ठिकाणी संत सावता महाराज, त्याचप्रमाणे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पार पडत असणारे काल्याचे कीर्तन आणि गेल्या 7 दिवस आदरणीय हरिभक्त पारायण सोनाली दीदी करपे यांची शिव महापुराण कथा आणि ज्यांनी हे काल्याचं कीर्तन केलं अशा आपल्या गावचं, विशेषतः आपल्या राज्याचं भूषण की त्यांना आपण अनेक रत्न म्हणलं तर वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही. त्याचं कारण त्यांचे शब्दच एवढे अनमोल आहेत का त्या शब्दाची कशाची किंमत आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. असे आदरणीय हरिभक्त पारायण भैरवलाल महाराज यांचंही आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी गुण व्यक्त करतो. आणि अण्णा असतील, अशोक पाटील असतील, सर्वांनीच हे चिचुंडी पाटील हे एकदम अशी पवित्र अशी भूमी आहे की त्या ठिकाणी सातत्याने महाराजांचं कीर्तन, प्रवचन, सातत्याने धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि ह्या कार्यक्रमाला यावंसं वाटतं असं हे गाव. आताच खडके महाराजांनी या ठिकाणी जे संत गणेश महाराज या गावामध्ये यांनी जन्म घेतला, असे महाराज मंडळी सुद्धा या गावामध्ये जन्माला आला असं हे पवित्र गाव. आणि या पवित्र गावामध्ये सातत्याने चालू असणारे धार्मिक कार्यक्रम, त्यामध्ये असणारे सर्व आमच्या माणसाचं एक असतं की आपण काहीतरी पुढाऱ्याला या ठिकाणी बोलवल्यानंतर काहीतरी घडतं म्हणून 50 लाखाचा सभा मंडप त्यांनी मागच्या वर्षी या ठिकाणी मंजूर करून घेतला. आणि कर्डिले साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक मंत्रालयात पाठपुरावा मी समक्ष बघितलं, पाठपुरावा त्या ठिकाणी केला. असो शेवटी ही प्रत्येकाची एक कला असती, परमेश्वराने दिलेली देणगी असती, ती आपल्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच ह्या गावचं एक अतिशय उज्ज्वल असं भविष्य त्या ठिकाणी आहे. आणि आदरणीय महाराजांच्या बाबत बोलणे इतकी आपली उंची नाही, परंतु शब्दच खूप त्यांचे तोलामोलाचे असतात. म्हणून पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्व सत्ता कमिटीला सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण आमचा मान सन्मान केला, त्या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली.
आणि आदरणीय आमदार साहेब आपल्या कार्यक्रमाला टाळीत नाही, परंतु गेल्या 1-1.5 महिन्यापासून ते आजारी आहेत. त्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे ते काही येऊ शकले नाही. परंतु अक्षयदादा या ठिकाणी येतीलच. त्यांच्याही वतीने मी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आता सत्काराचे कार्यक्रम संपलेला आहे, परंतु तरी या ठिकाणी सप्ताहामध्ये सर्वच कमिटीनी सर्व तरुण मंडळींनी अगदी भरपूर योगदान दिलेलं आहे. सर्वांचं सन्मान न करता या ठिकाणी वर्गणी सगळ्यात अति महत्वाचं काम आहे. कारण काम सगळेच करतात, तास 2 तास थांबले गेले आले, परंतु आमच्या 3 मुलांनी अगदी 7 दिवस असं जोरदार काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब विठोबा बेलेकर, मधुकर नाथा हजारे आणि ज्ञानदेव गोरख हजारे यांचा मी माझ्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. या वर्षी त्यांनी अगदी बाकी सर्व कमिटीनेही काम केलेलं आहे, परंतु महाराजांच्या हस्ते या तिघांचा सन्मान करण्यात येत आहे. पुढल्या वर्षी 9 जण हो यांना जोडीदार पैसे सांभाळायला, अशी मी इच्छा व्यक्त करतो. चला लवकर. ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुवर्य बबन महाराज भैरवाल यांचा ग्रामस्थाच्या वतीने सरपंच या ठिकाणी सन्मान करीत आहे. हा पोहोचलेला आहे सर्व. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.